सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी गेलं कुठे शस्त्र आपलं हे आय कार्ड काय झालं हे काय शोधताय तुम्ही झाली का तयारी चला ना माझं ते हे शोधतोय म्हणजे आय कार्ड कुठे रे आय कार्ड आय कार्ड बघितलं तू म्हणजे काय आयडेंटिटी कार्ड मी ते हे सामानाला विचारायला लावतो तिच्याकडे मी देऊ जपून ठेवायला आबा माझ्याकडे आहेत सगळ्यांची कार्ड हे घ्या तुमचं ठीक आहे सिरियस माझं सिरियस पुढे सिरियस सऱ्याचं कार्ड आहे रे काय आबा तुमचा फोटो ओळखता येत नाही तुम्हाला तुमचंच आहे ते या सगळ्यांचा चेहरा सारखे दिसत आहे आणि शिऱ्या कुठे गेला शिऱ्या तो खाली बूथ लावलाय ना बूट लागलाय कसा तो त्याला नवीन बूट घेतले बूथ नाही हो बूथ बूथ इलेक्शनचा बूथ तो सोसायटीतल्या पोरांनी खाली लावलाय ना तिकडे बसलाय त्यांच्या बरोबर चला त्याला घेऊन जाऊया मत हो तो आता आपल्या बरोबर श्यामला येतो का अहो थांबा थांबा कुठे निघालात शलाकाला घेऊन जा बरोबर शलाका आता ती कुठे ती नटतीये पहिलंच मतदान आहे ना नट्टापट्टा चालू आहे आपण त्यासाठी नटायला कशाला पाहिजे कुठे दाखवायला न्यायचे का तिला अरे असू दे रे शेखर अरे पहिलं मतदान आहे जरा तिला कौतुक आहे 5 वर्षांनी आग्रह केला तर ती येणार नाही कारण शोधेल टाळाय आल्या बाईचं कशी दिसते मी आबा अगं तू काय मतदानावरून परस्पर लग्नाला जाणारच की काय अगे श्यामाला तू कुठे चालली तू येत नाही मतदानाला नाही माझं सगळं आवरून व्हायचं ना आबा मी दुपारी जाणार आहे सुहासिनी बाई येणार आहेत आणि गोखले काकू पण येणार आहेत बरोबर हा त्यांची महिला स्पेशल निघणार आहे दुपारी चला 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 आपण जाऊया चल चल नीट जागा अहो तिला नीट समजावून सांगा हा पहिलंच मतदान आहे ऐकलं का केवढी नटली आहे दृष्टच काढली पाहिजे खारकर आबा झाले शंतनू खारकर येऊन गेला अमृता खारकर गेल्या हे देशपांडे नाहीत आले अजून देशपांडे बघा टिपरे हे शिर्या काय रे तुझ्या घरच्यांनी बहिष्कार वगैरे टाकला की काय मतदानावर नाही रे आबांना तयार व्हायला वेळ लागला असेल सूटबीड घालतायत की काय ए मी काय म्हणतो आपले सिविंग मधले आपले पेडणेकर आबा फक्त येऊन गेल्या बाकी कोणी अजून आलेलं नाही बघ जरा त्या सगळ्यांना जाऊन जागा करायला लागेल वाटतं एवढ्यात नको रे 2 वाजेपर्यंत वाट बघूया 2 हे मनोज काय आता पोटा पाण्याचं बघ सकाळपासून बसलोय काहीच नाही मिळालं काय चाललंय काय अजून तासभर बसलो तर भूक बरी जायचा जा बघ तो चंद्या काय म्हणाला होता रे बघ चंद्या काय म्हणतो अरे बाबा तो आपला उमेदवार आहे त्याला पूर्ण नावाने हाक मार चंद्रशेखर असं काय चंद्रशेखर काय तो काय म्हणाला होता काय सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण देणार म्हणून हो रे दादा चंद्याला शोध चल जाड्या जरा जा बघ जेवणाची सोय कर यार प्लीज बघ जरा मी बघतो तो पण तिकडे सांभाळा हा काय सांग यार तोपर्यंत सांगतो फुल चहा सांग टिपरे फॅमिली आली टिपरे हे चले टिपरे फॅमिली टिक्कर टिक्कर काय बसतो काय टिक्कर या बा आई कुठे अरे ती दुपारी येते काय रे गोट्या तुझा चेहरा असा हवा गेल्यासारखा काय दिसतोय तुझ्या उमेदवारांनी नाश्ता दिला नाही वाटतं काका तुम्ही कसं ओळखलं अरे तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्ती बघितलेत मी आम्ही काय म्हणाला तू काय म्हणाला काय नाही पण जाऊ तू शेखर त्या शिऱ्याला त्याचं आयडेंटिटी कार्ड आहे हो नको मी पण येतो तुमच्या बरोबर बघा जरा आणि चहाला तर ठेवा बस इथे अरे थांब ना हे मनोज इकडे काय तुम्ही काय नाही तुम्ही बसा काय आम्ही दोघं तुम्हाला उचलून घेऊ मला उचलून कशा अहो तिकडे मतदान केंद्रावर
प्रेसवाले फोटोग्राफर असतील हा. ना तर एरियातले सर्वात वयोवृद्ध त्यांना घेऊन आलो म्हणून पेपरात आमचा दोघांचा फोटो येईल. तुझा फोटो आहे तुझा कांदे सांगतायत काहीतरी ऐक. खालच्या ते वरच्या खाली करून टाकतो अहो, आबा. मला उचलून घे तुम्ही हाती पाय धड आहे अजून काय ते सांगू नको तुझ्यापेक्षा जास्त फिट आहे मी आता बैठक मारतो माझ्यावर स्पर्धा कशी तुझ्या फोटो आहे ना माझा तुला उचलून देतो मी तुला आबा, मित्र कुठे तुझं? इकडे ये पाहिजे पहिल्या नाही नको आबा. आबा, राहू दे नाही, आबा, राहू दे. चला 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 आबा, माझा फोटो येईल ना तुमच्या बरोबर फोटो आबा. हे चल हे. ओ बाबा मी प्रीती बरोबर जाऊ तिकडे. आपल्याला मतदान करायचं ना कुठे चालली जाता थांब मग प्रीती बरोबर केलं तर का? पण पहिल्यांदा करणार आहेस ना तू तुला माहितीये का काय करायचं ते हो अगं हो काय पहिल्यांदा करतेस हो काय टीव्हीत किती वेळा दाखवतात पाठ आहे मला सगळं. ओ बाबा प्लीज जाते ना. बरं जा अगं ये हा परत इकडेच उभी राहा हो येते. हा, तुम्ही पण थांब जरा. का? हे तुझं कार्ड आबा हे तुमचं तुम्ही इकडेच थांबा हो, जाऊ मी नका. थांबतो. हा बाय. चला मतदानाचं पवित्र कर्तव्य पार पाडूया. अहो आबा आता नुसतं कर्तव्य राहिलंय पवित्र वगैरे शब्द इतिहास जमा झाले तुम्ही असं बोललात ना तर लोकांना विनोद वाटतो तो अरे शेखर सध्या सगळं राजकारण हाच मोठा विनोद होत चाललाय. पुढे हो पुढे हो तू माझ्या आधी कर. अहो नाही तुम्ही वा गेला पुढे हो पुढे. अरे तरुणांना वाव घ्यायला पाहिजे ते वयाने तरुण आहेत ना ते. अरे तू आणखीन तरुण आहे तू जा. नाही तुम्ही जा. हे तुम्ही जा तुझा माझा आई दे आबा, काय घाबरता काय? माझ्या अनेक झाला इलेक्शन घ्यावं का तुझा घाबरायचं काय त्याच्यामध्ये. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी या, तुम्ही करा, नाही. हा पाठवू का पाठवू हा पाठव पाठवू का होय तुला तुमच्यापेक्षा ती तरुण आहे. तुम्ही जा तुम्ही पुढे व्हा नाही नाही अहो आबा मी शेखर हात होता म्हणजे तुम्ही अजून केलंच नाही मतदान बाहेरच उभे आहात अहो लवकर करा लवकर चला जायचंय आपल्याला हो जातो जातो ये तू या आलो खाली कोण आहे पुढे हा तुम्ही थांबा मी जातो. हा मीच आहे मी जरा चेहरा वेगळा आलाय चेहरा नातवासारखा आलाय उद्या काळा आलाय हे बघ बरं आहे हे बघ. द्या काय द्या द्या. अरे बापरे हो हो हे काय मतदार पत्रिका आहे की सहस्त्र नामावली हा एका जागेसाठी एवढे उमेदवार त्यातलं एकही ओळखीचा चेहरा दिसत नाही कुठलंच नाव ओळखीचं नाही आहे माझं. हो त्याचं काय आहे नवीन लोकांना आता संधी द्यायचं ठरवलंय. हे सगळे नवीन लोक काय हो हो यातले तडीपार किती आहे काय म्हणजे काय आहे ज्याला मत देणार ना त्याचा आदर्श नेता किंवा सच्चा देशभक्त प्रामाणिक नेता कोण आहे हे बघायचे दिवस आता मागे पडलेत. आता आपण ज्याला मत देतो तो खतरनाक गुन्हेगार नाही आहे ना एवढंच बघायचं शिल्लक राहिलं. काय सांगणार काय करणार काय ते ठिपका लागणार हे राहा. काय चिन्ह का काय ना कुऱ्हाड कात्री करवत कोयता भीतीच वाटते. ही असली चिन्ह असलेली माणसं काय शांती आणि ऐक्य टिकवणार. आमच्या वेळेला काय चिन्ह होती ही अशी नव्हती हत्यारं सगळी. ही असली चिन्ह असलेल्या लोकांची चिन्ह काही बरी नव्हती. भीतीच वाटते बघा हे काय आहे काय झालं ते हो काय झालं काका
काही प्रॉब्लेम आहे का? ही सगळी हत्यार आहेत ना, अणकुची दाट चिन्ह कसली ही ती बघून थरका बुडवलंय माझ्यासारख्या म्हाताऱ्या माणसाचा. आमच्या वेळेला कशी चिन्ह होती हो, आपुलकी वाटायची, मोजकी चिन्ह. हो, यादीतले 80% उमेदवार ना अपक्ष आहेत आणि फुटीर आहेत. होय. हो, तुम्हाला आवडेल त्याच्यावरती शिक्का मारा. हवालदार यांना मदत करा. काय मदत हवी आजोबा? मदत मदत कसली? या आडोशाला या. मी हाडूशाला जाऊन काय करू? हो, शिक्का मारायचा आहे ना. हा हा, ते ठेवा तिकडे, ते खाली ठेवा. हा घ्या शिक्का. माहिती आहे मला इतकी मतदान. याच्यात ज्याच्यावर हवंय त्याच्यावर मारा. नाही, व्यवस्थित आहे, घ्या. हा, काय करताय आजोबा? हाताचा फटकला. काय इथे बसताय की काय? बसा बस, तुम्ही बसा खाली. नाही, ते राहू दे, अजून रायफलमुळे जमत नाही. रायफलमुळे नाही, त्या पोटामुळे जमत नाही. हो काय हो पोट, तुम्हाला सांगतो, तुम्ही फिटनेससाठी काहीतरी केलेलं पाहिजे. एक्सरसाइज वगैरे करायला हवा. सांगू का? वेळ नको का आजोबा? कुठलाही प्रोफेशन असू दे, कुठलंही काय किती वयात असू दे, फिटनेस इज अ मस्ट. नाही ते सांगू नका तुम्हाला. काय पगार वगैरे नाही हो आजोबा, नाही 10 तारीख जाते हो पगाराची. काय ड्युटीवर बरेच तास घ्यायला लागतं ना तुम्हाला. अहो, काल रात्री आलोय ड्युटीवर, अजून मला कोणी सोडायला आलेलं नाही. काय सांगू तुम्हाला? घरी कोण कोण असतं? घरी म्हणजे आता लय लचांड आहे. काय तुम्हाला काय सांगू बघा. माझ्या नमस्कार सांगा, आपलं हे आई वडिलांना नमस्कार सांगा. हा, आणि म्हणजे आता दोन दे. किती मुलं? राहू दे आजोबा, तुम्ही उठा. अहो, मी ड्युटीवर आहे. उठा, हळू हळू हळू. हा घ्या शिक्का आणि आता व्यवस्थित मारा. चला. काय आजोबा, अहो डोळे झाकून कसला शिक्का मारताय? सांगू का हवालदार, मला सध्याची ना परिस्थिती बघवत नाहीये, म्हणून मी डोळे झाकून घेतले. काय हे सगळे सारखेच आहेत उमेदवार, पण ज्याच्यावर आपलं भवितव्य सोपावं असं एकही उमेदवार मला ह्याच्यामध्ये दिसत नाही. म्हणून मी नशिबाचा जुगार करून पाहिजे. मग लागलाय का जुगार? बघा व्यवस्थित बसलाय का शिक्का? अरे देवा नारायणा भगवंता, हा शिक्का अस्पष्ट आणि पुसट बघू बघू. या नावाच्या पुढे आहे बघ. राहू द्या. अहो बंडखोर नेता आहे, त्याच्याही निवडणुकीत जिंकून यायचं चिन्ह अस्पष्ट आणि पुसटच आहे. राहू द्या राहू द्या. ते ठेवा शिक्का इथे. ठेव. हा चला. अहो सुरळी कसली करताय? घडी करा, घडी. घडी करायला हवी नाही का? हो. सुरळी चालत नाही तुमच्या पेटी. नाही. ठीक आहे, घडी तर घडी. डोळा काय लावताय आता? गेली घडी गेली. हे आत्मेला गेल्यावर त्या घडीची पुन्हा सुरळी झाली असणार. अहो मग आधी सुरळी कशासाठी केली? काय आहे, आजच्या राजकारणावरची आमच्या पिढीची प्रतिक्रिया आहे. म्हणजे हो, गेल्या अनेक वर्षांमध्ये आम्ही या मतपत्रिकेवर आमच्या आशा आकांक्षा ठेवून होतो. त्याची एकही आशा आकांक्षा पूर्ण झालेली नाही, म्हणून मला इथे सुरळी करावीशी वाटते. अरे काय चाललंय तुझं? जरा माणसासारखा उभा राहा ना एका जागेवर नीट. म्हणजे शलाका आली का? आली नाही अजून ती? नाही हो आबा, तुम्ही इतका वेळ का लावलात? अरे काय सांगू तुला, नुसता गोंधळच झाला. मी आपला तरुण रक्ताला वाव द्यायला एकेकाला सोडत होतो पुढे. नाही ते बघितलं मी. गोंधळ कसला झाला पण आतमध्ये? सावळा गोंधळ. आबा मत दिलत ना? दिलं म्हणजे काय, द्यावंच लागलं. कुणाला दिलं पण? मी डोळे झाकून शिक्का मारला. काय? अरे कोणीही आलं तरी परिस्थिती तीच राहणार आहे, कसाही बदलला म्हणून बकऱ्याचं मरण चुकणार आहे का? ते अटाळच आहे. तुम्ही माझी वाट बघताय ना? नाही, ऐश्वर्याला येणार आहे ना, तिची वाट बघतोय. काहीतरी ब्युटी स्पॉट बघ. माहित आहे का तुला, ती शाही जात नाही लगेच. सांगा बाबा. या खरंच? हो बाबा. मग माझ्या बोटावरची साई 6 महिने गेली नव्हती, तुला माहित आहे ना? ओ शिट. का ग, काय झालं? हो आधी नाही का सांगायचं? का लावून घेणार नव्हतंच का? तसं नाही हो, एक ओठावर पण लावला असता ना, सिंडी क्रॉफर्ड सारखा. ब्युटी स्पॉट. कर्म माझा. चला 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 घरी चला. आबा चला. हा. ही सिंडी कोण? क्रॉफर्ड मार्केटला राहते. चला आबा, सिंडी ही मोठी मॉडेल आहे. मी तुम्ही त्या माझ्याकडे आहे.
काय शलाकाबाई, कसा होता अनुभव पहिल्या मतदानाचा? हे आई असं काय विचारतेस? थांब मी विचारतो. हां, हॅलो हॅलो, माईक चेक. ओके. मिस शलाका टिपरे, आयुष्यातलं हे पहिलं मतदान केल्यानंतरच्या तुमच्या भावना व्यक्त कराल? नक्की. ग्रेट. इट वॉज सिम्पली ग्रेट. मराठीत बोला. कृपया मराठीत बोला. महान. तो एक आगळा वेगळा अनुभव होता. थ्रिलिंग. हो का? सुरुवातीला सगळ्यांना असंच वाटतं. व्हॉट डू यू मीन? म्हणायचंय तरी काय तुला? काय होतं, 5 वर्षांनी कळतं की आपल्याला फसवण्यात आलंय ते. ज्या आश्वासनांना भुलून आपण ज्या उमेदवाराला निवडून दिले ना, त्याने एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही हे कळल्यानंतर मतदान केल्याचं सर्व थ्रिलच निघून जातं. हे माझं ना यावर्षी निघून गेलं, तुझं 5 वर्षांनी जाईल. कशावरून? कदाचित मी निवडून दिलेला उमेदवार माझी सगळी स्वप्न पूर्ण सुद्धा करेल. हो का? वाट बघ. अगं सगळ्यांना असंच वाटतं, पण असं काही होत नाही. म्हणजे मला काय वाटतं की असं होणं हेच कोणाला पटत नसतं. असं कसं बरं? का बरं म्हणजे काय? अगं सगळ्या समस्या सुटल्या तर मग आश्वासनं द्यायची काय? जाहीरनाम्यात मांडायला काय तर मुद्दे हवेत की नको? काय आबा? क्या बात है नाही, बात में दम है. शिर्या, तू मार्केटिंग साइडला जा, लवकर प्रोग्रेस करशील. काय बाबा, तुम्ही पण नेहमी त्याचीच बाजू घेता. अरे त्याची साईड कुठे घेतली मी? त्याचं बोलणं मला आवडलं आणि पटलं सुद्धा. बरं तुम्ही भांडू नका. शलाका, मला सांग ना, तू मत दिलंस कुठल्या पार्टीला दिलंस? माहित नाही. मागणे म्हणजे मत दिलंस ना? दिलं का बाई? अगं मग पार्टी माहित नाही? नाही ग, मतपत्रिकेवर एकच स्त्री उमेदवार होती म्हणून मी तिच्यावरच शिक्का मारला. पार्टी बघितलीच नाही. म्हणजे स्त्री पार्टीला मत दिलं. आबा 33% आरक्षणाचा मुद्दा इतक्या सहज सुटला असता तर मजा आली असती नाही? सुटेल, नक्की सुटेल. कधी? शलाका निवडून आल्यावर. एवढं लक्ष नाही तुझं. आवा काय हवंय का? काय वाह. अरे हा. खारकर काका, काय? काय काय निकाल काय लागला? अनपेक्षित लोक निवडून आलेत. म्हणजे आपला उमेदवार पडला. कोण आलं निवडून? आपला तो केबलवाला बाबू, तो निवडून आलाय. काय सांगता काय? मग? तो बाबू केबलवाला? हो, मग काही मला- मिरवणूक त्याचीच चालले. हो पण मला सांगा काका, त्याचं कार्य काय इथे या एरियात? घ्या, कार्य कसलं विचारतोस? त्याचं आश्वासन विचारात घे. त्यांनी काय आश्वासन दिलं माहिती आहे का? केबलचे दर कमी करीन आणि 1 महिना फुकट केबल दाखवीन. तेवढ्यासाठी लोकांनी ह्याला निवडून दिला? काय काय? अरे बाबा, लोकांच्या मूलभूत गरजा वाढल्या आहेत. बरोबर आहे. हा. पूर्वी अन्न, वस्त्र आणि निवारा एवढ्याच गरजा होत्या. आता अन्न, वस्त्र, निवारा आणि केबल अशा गरजा झालेल्या आहेत. जाऊ दे रे, त्रागा करून घेऊ नकोस. तू येतोस का मिरवणूक बघायला? तुम्हीच जा. अरे मला टेन्शन आलं बघून. काय चाललं ते? हे आघोडी प्रकार कुठे शिकू नये पुढे तू? आबा याला उत्तान पडासन म्हणतात. तू काय वाटेल ते म्हणते. तू त्याला जोर बैठक का काढत नाही? जोर बैठक का? आता सूर्य नमस्कार वगैरे छान छान आहे सगळे. तुला दाखवतो सूर्य आबा कशाला उठलात? पडलो ना. काय रे तुझ्या काय उमेदवाराचं काय झालं? माहित नाही. माहित नाही काय? तुझा पडलास ना धपकन असाच असेल. नाही पडायलाच हवा तू. पडायला हवा म्हणजे?
अरे त्याच्या बूथवर बसून तुम्ही काम केली ना काल? हो मग? बूथवर बसलो होतो आबा मग? पण दिलेलं एक आश्वासन पाळलं नाही त्याने. आश्वासन मी नाही समजलो. अहो त्याच्या बूथवर बसायचे म्हणजे प्रत्येकाला 500 रुपये असं ठरलं होतं. सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण असं ठरलं होतं. वा, काय आश्वासन आहे, सुंदर आश्वासन, सुंदर आश्वासन. सुंदरच आश्वासन आहे तो. काय झालं? काय नाही हो जेमतेम एक नाश्ता दिला ते सुद्धा 4 वेळा मागितल्यानंतर. बरोबर नाही. मग? तुमच्यासारख्या वयातल्या मुलांची भूक काय असते? अहो, मी आठवड्याला जातात. मी मनोजला नाडणार होतो. काय 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 रे नाही, काय शेखर? नाही, सर. त्याने कॉन्ट्रॅक्ट आणलं होतं ना. शेखर इकडे इकडे जरा. हे वाचतंय का रे? का आपल्या सोसायटी काय लग्न आहे कोणाचं? वाजलेलं काय ऐकू येते? लग्न नाही बाबा, मिरवणूक निघाली. मिरवणूक? कसली मिरवणूक? निवडणुकीचा निकाल लागला ना, त्याची मिरवणूक निघाली आहे. अरे कोण आलं निवडून? तो हा आला ना त्या दिवशी माझ्या बायकोला बघितलं मॉर्निंग वॉकला म्हणा नादायक माणूस. तो सगळा गाढवपणा आहे बाबा. काय झालं? अहो आयुष्यात ज्याचं कधी नाव ऐकलं नाही, ज्याच्या समाजकार्याबद्दल कोणाला काही माहिती नाही, अशी माणसं कशी निवडून येतात कोणाच ठाऊक. आबा मला काय वाटतं यात पण फिक्सिंग असेल काय हो? कपडे गाढवा, ही काय मस्करी करायची वेळ आहे? अरे शेखर तिथे त्रागा करून घ्यायची काय गरज आहे का? अरे वर्षानुवर्ष असंच झालेलं आहे. तू त्रास करून घेऊ नको. अहो, त्रास करून घेऊ नको म्हणजे काय? तुम्ही एका माणसाला मत देता, तो निवडून नाही येता एक भलताच माणूस निवडून येतो, तुम्हाला वाईट नाही वाटणार? कोण कोण आलं निवडून? तो केबलवाला आला. युजलेस अरे तू वाईट वाटून घेऊ नकोस. मला बरं का आणि आता सध्या तर या गोष्टीचा आनंद वाटतो. आनंद होतो मला. तो कसला? दोन कारणासाठी आनंद. पहिली गोष्ट म्हणजे आपला उमेदवार जर निवडून आला असता तर आपल्या मागण्या पुऱ्या झाल्या असत्या हा आशावाद जिवंत राहतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निवडून आलेल्या माणसानं जर काही घोटाळा केला तर त्याला निवडून आणण्यामध्ये आपला हात नव्हता हा आनंद वाटत राहतो. कुठे गेला? आबा बंकस करताय काहीतरीच बोलताय तुम्ही. पटेल असं काहीतरी बोला. त्रास झाला की त्यात आनंद मानायचा. तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्ती बघितले. 4 नाही अहो, असं कसं लोकशाही आहे असं कसं तुम्ही काय बोलताय? असली लोकशाही सत्ता चाललंय. तो केबलवाला निवडून येतो, ही लोकशाही आहे. अरे काय बोलतो तू? केबलवाला तदनुं तुम तादानी सोयम तोयम तदनुं तुम तादानी